मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. Krishna Hare Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. साजन तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा भल बरवा तोहा माधव बरवा. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव. भल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा आवडी विठ्ठल बरवा एकपुत्राची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा
ज्या जैशी कल्पना त्या तैसी भावना अंती ज्या वासना जडवून ठेली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्माची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत मला रत्नांच्या रसे इंद्रियावर जी वाहकदेवी विराजमान झाली तिला स्मरून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे संत रत्न तयार झालेत त्यापैकीच श्रीमंत शांतीचे ब्रह्मा दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीबाबा संत एकनाथ महाराज यांचा 3.5 चरणाचा प्रारंभाचा महिमा प्रतिपादन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हा सर्व श्रोते मायबापांना माहिती असलं की कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या अनुषंगाने या श्री क्षेत्र भलगाव गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सत्य संकल्प क्रिया आणि भगवंताची कृपा झाली की ईश्वर कार्याला शुभारंभ होत असतो नाही का. त्याचप्रमाणे या ठिकाणी सत्य संकल्प मनामध्ये यावा. सत्य संकल्पाचा दाता भगवंत. ती क्रिया फक्त संकल्प करून उपयोग नाही, नाही तर देवाला नवस करायचा. देवा 12वीला मी 99% जर पास झालो तर पुढच्या वर्षी पायी येईल वारीला. अभ्यास करायचाच नाही आणि देवाला नवस करायचा, काही उपयोग होणार नाही. त्यासाठी अभ्यासच करावा लागेल. तसं ही परमार्थिक कार्य आहे, ईश्वर कार्य आहे. हे ईश्वर कार्य करण्यासाठी फक्त संकल्प नाही तर येथील परमार्थिक जाणते परमार्थिकांनी त्या ठिकाणी ती क्रिया केली आहे आणि ती क्रिया केल्याच्या नंतर सत्य संकल्पाचा दाता भगवंत हे कार्य उभं राहिलं. गेल्या 27 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळा सुंदर असं आयोजन आहे. या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गांधेलीकर आणि आदरणीय आमचे गणेश महाराज तरासे चिते पिंपळगावकर यांच्या मार्गदर्शनाने सुरुवात चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सुंदर असं नियोजन आहे. आज या मला वाटतं आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज मंडळी यामध्ये आमचे आदरणीय माझ्यासाठी पित्या समान असणारे वेळोवेळी बऱ्याच वेळा मार्गदर्शन नेहमी सांगत असतात. दीदी आज कीर्तनाला किंवा काही ज्या काही गोष्टी असतील परमार्थिक क्षेत्रातील वेळोवेळी सांगत असतात. आमचे आदरणीय गणेश महाराज तरासे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना देखील धन्यवाद. आदरणीय आमचे गणेश दादा देवकर ज्यांनी या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय दादांचं नाव आदरणीय लक्ष्मण महाराज या ठिकाणी साथील आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आदरणीय निवृत्ती महाराज त्यांना देखील धन्यवाद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय कारण 2 मूर्ती झाली पण त्यामध्ये त्रिमूर्ती राहिली. आमचे आदरणीय गणेश दादा चौधरी या ठिकाणी मृदंगाच्या साथीला आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आदरणीय दादांचं नाव आदरणीय कल्याणशी महाराज जायवाही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आदरणीय या ठिकाणी आमचे ऋषिकेश दादा तरासे मृदंग सम्राट या ठिकाणी उपस्थित आहेत साथीला, त्यांना देखील धन्यवाद. आदरणीय आमचे पेटी मास्तर त्यांनाही धन्यवाद. तुम्ही सर्व श्रोते मायबाप आहात, सुंदर असे चोपदार भालदार आहेत या ठिकाणी नाही का. कारण नाही का बघा पीए जरा मजबूत असला पाहिजे नाही का. आमचे पीए आज बऱ्यापैकी आहेत आणि बाबा बऱ्याच ठिकाणी असतात. बाबांना मी चांगल्या प्रकारे ओळखते नाही का. अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही चोपदार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. सर्व कलाकार, आता कलाकार नाही म्हणता येणार हो, असे कुठे कलाकार असतात का. खरं सांगा, खरं बोला बरं का. कीर्तनामध्ये खोटं बोलायचं नाही. असे कुठे कलाकार असतात का. अहो कलाकार त्यांना म्हणतात चालू कार्यक्रम हाणून पाडतात त्यांना कलाकार म्हणतात आणि चालू कार्यक्रमाला जे प्रोत्साहन देतात त्यांना गुणवान म्हणतात. अशी गुणवान दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी साथीला उपस्थित आहेत, यांना खूप या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम वाले दादा सुंदर असा आवाज देत चला. कारण काय होतं माहिती का, चांगला आवाज जर नाही दिला कीर्तनामध्ये की काय होतं, साऊंड सिस्टमच उडून जातो नाही का. कीर्तनकार म्हणून नाही, एक तुमची छोटी ताई म्हणून सुंदर असा आवाज देत चला. कारण सांगेल मी सकाळपासून
अण्णांचं कणही पोटामध्ये नाही दादा. आज दिवसभर प्रवास आणि प्रवास करून इथे यायला मला उशीर झाला. देऊळगाव राजाजवळून मला इथे यावं लागलं. म्हणून त्या ठिकाणी आवाज व्यवस्थित द्या. सर्वांचाच आवाज व्यवस्थित द्या. तुम्ही सर्व श्रोते मायबाप आहात. सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी, सर्व गावकरी. चला, ज्यांचं नाव घेतलं त्यांच्याबद्दल जेवढा आदर, जेवढी श्रद्धा, जेवढं प्रेम, तेवढाच आदर, तेवढीच श्रद्धा, तेवढंच प्रेम. ज्यांचं नाही घेतलं नाव त्यांच्याबद्दलही आहे. राहिलेला आपण काही भाग उत्तरार्धामध्ये बघूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी पंढरशी भगवान परमात्मा आणि सद्गुरू महाराज जसं बुद्धीमध्ये ज्ञान प्रगट करतील तसा अभंग सोडवण्याचा फक्त महाराज प्रयत्न करेल. विठाला विठाला प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो ना सुटे. आज ज्यांचा अहंकार या ठिकाणी आपण सेवेकरिता निवडलेला आहे, अधिकारी संत होते. किती अधिकार होता माझ्या नादबाबांचा, किती अधिकार होता तर बघा, 80,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणाऱ्याला न भेटणारा तो अखिल कुट ब्रह्मांड चालक, हे विश्व ज्याच्या सत्तेनं चालतं, तो असा दयाळू परमात्मा. नागबाबांच्या घरी त्यानं कावडीनं पाणी भरलं. कावडीने पाणी जागर छत्र पाणी कावडीने पाणी जागर छत्र पाणी वायू आनंद राय भावे आनंद भक्ती भाव मिळा वंदित्वाचे पाव आनंद भक्ती भाव वंदित्वाचे पाव अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय वंदन कोणी केलं. अहो रामराम कोणी घालावा. एखाद्या किनाऱ्याने रामराम घातला म्हणजे काय खूप काही झालं का. रामराम कोणी घालावा, जय हरी कोणी घालावा, नाही का. एखाद्या नास्तिकानं जर जय हरी घातला तिथं कधीच खुश व्हायचं नसतं. पण एखाद्या थोर अधिकारी व्यक्तीने जर तिथं नमस्कार केला तर नक्कीच माणसाच्या अंतःकरणाला समाधान लाभल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी नामदानांचं वर्णन कुणी केलं. किती अधिकारी संत होते निळोपाराया. अरे स्वतःच्या गुरुदेवाला सदैव वैकुंठावरून परत आणण्याची ताकद ज्यांची होती ते निळोपाराया. आणि ते निळोपाराया त्या ठिकाणी काय म्हणतात, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. सामान्य गोष्ट आहे का. माझ्या नादबाबा काही अधिकार होता माझ्या नादबाबांचा. कारण बघा तुम्ही स्वतःही चंदन घासी गंगेची पाणी कावडीने भरितो. एवढंच नाही तर त्या ठिकाणी वस्त्र गंगा गिरी श्रीखंड चलोली कारी
चंदन उगारुनी करी वस्त्र गंगा तुरी धीत असे. काय अधिकार माझ्या नागबाबांचा होता. श्रीखंडाच्या रूपामध्ये भगवंतानं माझ्या नागबाबांच्या घरी सर्व काही कामं केली. नाथ बैठले पूजा करायचे ना तर त्यावेळेला स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुष्पमाला नेऊन द्यायचे. किती अधिकार माझ्या नागबाबांचा होता महाराज. म्हणून त्या ठिकाणी आज आपण अभंगाकडे जाऊया. वेळ बराचसा झालेला आहे. एका तासामध्ये आपल्याला सर्व चिंतन बघायचं आहे. तर प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग या ठिकाणी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज सांगतात की राजानो जसं त्याचं प्रारब्ध आहे तसे भोग त्याला भोगावे लागतात. जसं प्रारब्ध आहे कारण भोग तो ना घरी संचिता वाचूनी मानवानी मनी मानू नये खेद. कारण ज्याचं जे प्रारब्ध आहे ते त्याला भोगावं लागणार आहे. कारण बघा तुम्ही अगोदर रस्ता आहे तर अगोदर गाडी आहे. अगोदर हा रस्ता बनवला जातो त्यानंतर गाडी जाते. त्याच प्रकारे अगोदर प्रारब्ध आहे आणि त्यानंतर मनुष्य जन्म आहे. मग ज्याचं जे प्रारब्ध आहे ते त्याला भोगावंच लागतं. बरेचदा माणसं म्हणतात आम्ही दरवर्षी सप्ताह पंगत देतो. दरवर्षी आम्ही एका महाराजाची दक्षिणा देतो. तरी सुद्धा या वर्षी आमच्या कपाशीवर लाल्या रोगच पडला आणि आमचा शेजारी कधी देवाला नमस्कार सुद्धा करत नाही. तरी सुद्धा त्याला 50 क्विंटल कापूस झाला. राजांना होय ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आणि ज्याचं ते प्रारब्ध आहे ते त्याचं त्याला भोगावंच लागणार आहे. कारण प्रारब्ध हा म्हणून परमात्म्याच्या पित्याला देखील प्रारब्ध चुकले नाही. एवढंच नाही तर त्या ठिकाणी हस्तिनापूरच्या राजाला देखील प्रारब्ध चुकलं नाही. तुमची आमची काय कथा आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कर्मानुसार प्रारब्ध घडतं. कारण जसे तुम्ही कर्म कराल त्याचं फळ तुमच्या फळामध्ये पडणार. म्हणून त्या ठिकाणी चांगले कार्य केले पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेत सावधान झालं पाहिजे आणि भगवंताच्या चरणी लीन झालं पाहिजे नाही का. तर बघा तुम्ही तारुण्य अवस्था म्हणजे काय? माणसाचं जीवन म्हणजे का फुलाप्रमाणे आहे. बाल्य अवस्था म्हणजे कळी आहे. तारुण्य अवस्था म्हणजे ताजं टवटवीत उमललेलं फुल आहे आणि भक्त अवस्था म्हणजे सुकलेलं फुल आहे. मग भगवंताला कुठलं फुल आपण अर्पण करतो? सकाळी देव पूजा करताना ताजं टवटवीत फुल अर्पण करतो. ताजं टवटवीत फुल त्याला अत्यंत प्रिय आहे. मग त्याची जर सेवा करायची असेल त्याच्या चरणी जर लीन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तारुण्य अवस्था महत्वाची आहे. पण विशेषतः माणसाचं होतं कसं? ज्या वेळेला तारुण्य अवस्था असते त्यावेळेला मगरुरी असते नाही का. तारुण्याची मुसमुसी धुळा पैसा आणि तारुण्याची मुसमुसी असल्यामुळं आम्हाला परमार्थाची गरज नाही. भगवंताचं भजन करण्याची गरज नाही. भगवंताचं कार्य करण्याची गरज नाही. हे सर्व राजांनो असं म्हणणारे भले भले गेले. रावणासारख्यांचा सोपडा साफ झाला. तुमची आमची काय विठ्ठल. कारण बऱ्याचदा असं होतं तारुण्य अवस्था म्हटलं की माणसं म्हणतात तारुण्य अवस्थेत कुठं भगवंताचं भजन करायचं असतं का? परमार्थ करायचा असतो का? बरं चला
आला बघून एक प्रश्न विचारते मी तुम्हाला. 16वा वरीस बोलत चला बरं का, आपण चालता बोलता कीर्तन करू. चुकीचं उत्तर जर आलं तर फाशीची शिक्षा वगैरे अशी काही अट नाही. म्हणून सगळ्यांनी बोलत चला आणि बोललं पाहिजे माणसानं. कारण बघा, जे जास्त बोलताना त्याच्या मनामध्ये कधीच कपट नसतं, पण जे गप बसताना महाराज समजायचं कुछ तो बिचारा निकाल आहे. कारण कशा प्रकारे बघा, नदीच्या पाण्याचा प्रवाह, वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आजपर्यंत तुम्ही किडे पाहिले का? आणि गावात साचलेलं जे गटारीचं डबकं असतं त्याच्यामध्ये किडे असतात. तुम्ही समजून घ्या आता मला काय म्हणायचं आहे ते. विठाला विठाला विषय चालला होता आपला 16वा वरीस. तुमचा पाठ आहे, चला काही हरकत नाही. 16वा वरीस धोक्याचं राजांनो. 16वा वरीस धोक्याचं नाही तर 16वा वरीस हेच तर आहे खरं मोक्याचं. हाच मोका सल्ला माझ्या विश्वमाऊली ज्ञानपारायणांनी विश्वमाऊली झाले. हाच मोका सल्ला माझ्या हन्नानी तुकाराम महाराजांनी जगद्गुरु झाले. हाच मोका सल्ला शिवरायांनी छत्रपती झाले. हाच मोका सल्ला माझ्या शंभू राजांनी धर्मवीर झाले. विठ्ठल विठ्ठल हा मोका साधा. किती त्रास झाला माझ्या माऊलींना या वारकरी संप्रदायाचा पाया रचत असताना. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ संप्रदाय असेल तर एकमेव माझा वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेमध्ये सावध व्हा. तारुण्य अवस्थेचा जर आज आपण विचार केला, ज्या वेळेला आमचा 22 वर्षाचा तरुण नाही त्या मार्गाने जातो, नाही त्या दिशेने जातो, त्यावेळेला प्रश्न पडतो, राजगुरु सुखदेव भगतसिंग याच देशामध्ये जन्माला आले होते का? माझ्या 22-23 वर्षाच्या तरुणाईला मी सांगेल या ठिकाणी, तरुण भगिनी असतील, तरुण बांधव असतील, आज आपला आदर्श चुकलेला आहे. आज आपला आदर्श चुकलेला आहे. राजगुरु सुखदेव भगतसिंगाचा आदर्श आज आपण डोळ्यासमोर ठेवावा, पण आपण शाहरुख खानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. कशी काय हेअरस्टाईल आहे म्हणून. राजांनो तिकडे बघू नका. जर आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर माझ्या शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, माझ्या धर्मवीर शंभू राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. एवढंच नाही तर त्या ठिकाणी बघा तुम्ही राजगुरु सुखदेव भगतसिंगाचा विचार जर केला, भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी या मातृभूमीच्या संरक्षणासाठी हसत हसत फासावर गेले. माझ्या इथे बसलेल्या माता मौल्यांना असं वाटतं का तुम्हाला की माझ्या मुलाचं लग्न होऊ नये म्हणून, घरामध्ये सुनबाई येऊ नये म्हणून वाटतं का? बोलत चला. आज तुम्ही भिवू नका बरं का, घाबरायचं नाही. आज पार्टी आपली आहे म्हणून आपल्या बाजूने सगळ्यांनी बोलायचं. तर मला सांगा, असं वाटतं का मुलाचं लग्न होऊ नये म्हणून? वाटतं का ताई? नाही ना वाटत? बोलत चला बरं का. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.